संजय दीना पाटिल ने हजारों कार्यकर्ताओं के साथ अपना नॉमिनेशन फॉर्म भरने निकले, जहां पर आदित्य ठाकरे खुद मौजूद रहकर उनके मनोबल बढ़ाते दिखे। उनके साथ कांग्रेस के चरण सिंह छपरा, एनसीपी की राखी यादव, सुनील रावत आदि लोग मौजूद रहे। कल हुए पथराव पर आदित्य ठाकरे ने कटाक्ष करते हुए कहा कि हमारे लोगों को बदनाम करने की बीजेपी की मंशा रहती है, कभी ऐड तो कभी कुछ और तारीफों से हमें बदनाम किया जाता है। खोटारडे आहेत हे भाजपवाले आणि यांची एक पद्धत आहे RSS ची, खोटं बोला रेटून बोला। म्हणजे हे खोटं सांगतात, कोणी दगड फेकलं काय केलं, अरे प्रशासन तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, करा ना कारवाई, कोणी नाही म्हणलं। उगाच ध्रुवीकरण करायचं हा त्यांचा मुद्दा आहे, हे होणार नाही। जनता जी आहे ती सतर्क आहे। या परिसराचा म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा एवढा मोठा विषय आहे, अगोदर देवनारला होता, आता इथे कांजूर मार्गला आहे, लोकांची कंप्लेन आहे, काहीच केलं नाही। या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे, अनेक हॉस्पिटल निर्माण व्हायचे आहे, ते काही केलं नाही। म्हणजे तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस बघितल्या नाहीत, तुम्ही डम्पिंग ग्राउंडचं काही बघितलं नाही, तुम्ही रोडची काय परिस्थिती आहे ती बघितली नाही। मग कशासाठी लोक या ठिकाणी तुम्हाला मत देणार आहेत? या ठिकाणी ईशान्य मुंबईमधून कम्प्लिटली यांना रिजेक्ट करणार आहेत। एजेंडा जनसमुदायाचे कामं आहेत या परिसराचे, म्हणजे जे विक्रोली असू द्या, भांडूप, मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट असू द्या, शिवाजीनगर असू द्या, जे लोकांचे काम आहेत तेच आमचा एजेंडा आहे। आमचा एजेंडा शेवटी हा आहे की जी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, हा नरेंद्र मोदीच्या शासनात जी परिस्थिती आर्थिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे, अमीर होऊन गेला आहे आणि गरीब जो आहे वो अतिशय गरीब झालेला आहे, ह्याच्या विरोधात ही लढाई। तुम्ही बघितलं की किती लोक या ठिकाणी आले होते आणि आता एक माणूस या ठिकाणी मला एक म्हण सांगून गेलाय की चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गारंटी खत्म हो गई है, ये बात है। निश्चित महाविकास आघाडी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र आहोत, इंडिया गठबंधन एकत्र आहे आणि ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष आहेत त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते जात आहे। मी स्वतः इथे राहणारा माणूस आहे, संजय दीना पाटिल हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण रीतीने सहकार्य करणार आहोत। बिघाडी नाही, महाविकास आघाडी एकत्र आहे, महाविकास आघाडी 35च्या वर सीट जिंकणार आहे। ही जी महायुती आहे ह्यांना लोक फेटाळून पाठवणार आहे। देशातील जनतेला बदल पाहिजे, एका ईर्षेने एका उद्दिष्टाने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत। सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे की लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष आम्ही एकत्र आलो आहोत। आम्हा सगळ्यांना खात्री आहे की देशाचे पंतप्रधान मोदी आता होणार नाहीत, बसणार नाहीत, याची खात्री देशाच्या जनतेला। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही, रवींद्र वायकर असो न अन्य कोण असो, या ठिकाणी अमोल कीर्तीकर बहुमताने जिंकेल। या मुंबईमध्ये आम्ही 6च्या 6 सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोणी चॅलेंज आम्हाला देऊ शकत नाही। याला कारण असं आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसते, सगळे महायुतीचे सगळेच नेते घाबरलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही 35च्या खाली सीट जिंकणार नाही, 35च्या खाली नाही, आणि त्यामुळे त्यांना ते घाबरलेले आहेत। उमेदवार त्यांना मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये कोणाला जबरदस्तीने कोणाला ईडी सीडी लावून सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेली आहे।